श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीमद भागवताला नमन. भगवान श्री व्यासदेव, देवर्षी नारद मुनी, श्री शुकदेव गोस्वामी, श्री परीक्षित, महर्षी श्री सूत गोस्वामी, शौनकादी ऋषींसहित सर्व भागवत कथाकार आणि श्रोते भक्त यांना नमन. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महात्म्यम, अध्याय पहिला. देवर्षी नारदांची भक्तीशी भेट. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. मौंजी बंधन होण्यापूर्वीच लौकिक वैदिक कर्मे सोडून श्री शुकदेव संन्यास घेण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांचे वडील व्यास विरहदुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारू लागले. त्यावेळी शुकदेवांच्या वृक्षांशी तन्मयतेमुळे वृक्षांनीच त्यांच्या वतीने ओ दिली. अशा सर्व भूत हृदयस्वरूप श्री शुकमुनींना मी प्रणाम करतो. भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनिवर शौनकांनी नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सूतांना नमस्कार करून म्हटले. शौनक म्हणाले, सूत महोदय, अज्ञानांधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यवधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीचे आहे. कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो? तसेच वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात? या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहेत. विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध दैवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता? आपण आम्हास आता असे शाश्वत साधन सांगा की ज्या योगे अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकेल, परंतु सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठ धाम प्राप्त करून देतात. सूत म्हणाले, शौनक महोदय, तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे, म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्ममृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांतांचा निष्कर्ष सांगतो, ज्यामुळे भक्तिप्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते, ते साधन मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे. मनशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो, त्याचवेळी त्यास भागवतशास्त्र ऐकावयास मिळते. परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये आले, तेव्हा देव अमृतकलश घेऊनच तेथे आले. आपले काम साधून घेण्यात चतुर असणाऱ्या देवांनी शुकमुनींना प्रणाम केला व म्हणाले की, हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण आम्हास भागवत कथामृताचे दान द्यावे. अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करील, त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवतरूप अमृत प्राशन करू. या असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न
याची तुलना होऊ शकत नाही. त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवत कथा, असा श्री शुकांनी विचार करून देवांचा उपहास केला. देवांना अभक्त समजून शुकांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही. अशी ही श्रीमद भागवत कथा देवांनाही दुर्लभ आहे. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता. हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवत रूप असे भागवतशास्त्रच पठण श्रवणाने तत्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते. सप्ताहविधीने श्रवण केल्यावर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते. हे शास्त्र पूर्वी दयार्द्र अंतःकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केले होते. जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केले होते, तरी त्याचा सप्ताह श्रवणविधी मात्र त्यांना सनकादिकांनीच सांगितला होता. शौनकांनी विचारले, संसार पाशातून मुक्त तसेच नित्य संचार करणाऱ्या नारदांची सनकादिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी लागली? सूत म्हणाले, श्री शुकदेवांनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे भक्तिपूर्ण कथानक एकांतात मला सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. एकदा बद्रीनारायण क्षेत्री ते चारही निर्मल अंतःकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असता नारदांना त्यांनी पाहिले. सनकादिकांनी विचारले, ब्रह्मन, आपण उदास व चिंताक्रांत का दिसत आहात? इतक्या घाईने आपण कुठे जात आहात? आपण कुठून आलात? एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ झालेला दिसतो तसे आपण दिसत आहात. याचे कारण काय? आपल्यासारख्या आसक्तीरहित पुरुषाला हे शोभणारे नाही, तरी कारण सांगा. नारद म्हणाले, पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम, सेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला, परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्त झाली नाही. सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणवणारे दांभिक आहेत. वरकरणे विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत आणि नवरा बायकोमध्ये कलह होतो आहे. महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्ध पुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वीवर संचार करीत असता मी जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोचलो. मुनिवर ऐका, तेथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसली होती. त्या स्त्रीजवळ
2 वृद्ध पुरुष निपचितपणे पडले होते व ते जोरात सुस्कारे टाकीत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागविण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यांच्यापुढे रडत होती. आपल्या रक्षणकर्त्याला ती दशदिशांना शोधत होती. तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या. दुरूनच हे दृश्य पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती तरुणी उभी राहिली व व्याकुळतेने म्हणाली. तरुणी म्हणाली, हे साधू पुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात. आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्याच वेळी आपले दर्शन होते. नारद म्हणाले, हे देवी, तू कोण आहेस? हे 2 पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग. युवती म्हणाली, माझे नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे 2 पुत्र आहेत. कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत. या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत, या सर्व माझी सेवा करण्यासाठी आल्या आहेत. अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही. हे तपस्वी, आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका. खरे तर माझी कथा सर्व श्रुत आहे, तरी पण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा. द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला. परंतु गुजरातमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले. तेथे घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केले. दीर्घ काळपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रांसह अशी दुर्बल आणि निस्तेज झाले. परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले. परंतु हे झोपलेले 2 पुत्र थकले भागलेले आहेत. हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे. मी तर तरुण, पण माझे हे 2 पुत्र वृद्ध कसे? आम्ही 3 जण एकत्र राहणारे आहोत, तरी असे विपरीत का? वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असे असावयास पाहिजे. या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्याने मी शोकमग्न आहे. आपण बुद्धिमान आणि योगी आहात, म्हणून हे असे का याचे कारण मला सांगा.